ही संतान प्राप्तीसाठी देवी नवसाला पावते. हे लोकांकडून ऐकलेलं आहे, कारण लोक येतात इथं पूर्वीपासून ज्यांना संतती नाहीये त्यांच्या ओटीत नारळ घातला जातो. ते लोक कोणी देवीच्या 5 वाऱ्या करतात, काय असेल तर त्यांचं जे काय त्यांच्या मनात जो काही भक्तिभाव आहे त्या पद्धतीने ते देवीला नवस बोलतात. असं ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तंत्रपीठ आहे, स्मशानपीठ आहे. देवीच्या समोर स्मशानभूमी आहे, आपल्या गावची स्मशानभूमी समोर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवी ही नवसाला पावणारी आणि शून्यातून तिने अकलूज एवढं मोठं केलं. अकलूजची ग्रामदेवता म्हणून जर म्हणलं तर बाहेरून येणारे जे लोक आहेत इथं अकलूजमध्ये जे काही तुम्ही पाहाल एवढी जी डेव्हलपमेंट झालेली, तर बाहेरची लोक जे ते 60 ते 65% लोक बाहेरची झालेली, त्यामुळे त्या लोकांनाही पावते, पाहुण्यांना पावते देवी. अकलाई का तर देवी अकलूजचं जे गावाचं नाव आहे ते अकलाईवरूनच पडलेलं आहे आणि अंकलेश्वर नावाच्या दैत्याचं वध देवीने केलेलं आहे म्हणून तिचं नाव अकलाई. देवी भागवताच्या ग्रंथाच्या आधारे जर म्हणलं तर हे नवदुर्गातलं एक रूप म्हणलं जातं. इथं 4 उत्सव मोठे केले जातात: चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र आणि त्रिपुरारी पौर्णिमा. त्रिपुरारी पौर्णिमेला पूर्ण मंदिरामध्ये लाखो दिव्यांनी, हजारो दिव्यांनी पूर्ण मंदिर शिखरापासून ते खालीपर्यंत पायरींपर्यंत सजवलं जातं. शाकंभरी उत्सवाच्या वेळेस देवीला 64 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. गावातील जे काही लोक आहेत, भाविक भक्त, ते प्रत्येकाच्या घरून भाजी भाकरी कोण आणतं, कोण गोड पदार्थ आणतं, कोण भात आणतं, कोण नारळी भात आणतं, तसे सगळे पदार्थ इथं हॉलमध्ये मांडले जातात आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो. येणाऱ्या भाविकांना तोच प्रसाद म्हणून दिला जातो.